नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आणि या प्राईम टाईम बुलेटिनची सुरुवात करूयात एका पॉझिटिव्ह स्टोरीनं. आपल्या जगात किंवा देशात वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. त्यात आता आपली भाषा जपणं अत्यंत आवश्यक झालंय. आणि आता याच पार्श्वभूमीवर गुगल 1000 भाषांचं मॉडेल तयार करणार आहेत. तर हे मॉडेल कसं असणार आहे पाहूयात आजच्या टॉप न्यूज इन्फोमधून. अमेरिकन टेक कंपनी गुगल ही युनिव्हर्सल स्पीच मॉडेलवर काम करत आहे. कंपनीच्या वतीने ही प्रणाली कंपनीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महत्त्वाचे पहिले पाऊल ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. जगामध्ये सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या 1000 भाषांचं समर्थन करणाऱ्या एका AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजंट आधारित भाषा मॉडेल असणार आहे. त्यामुळे हे सॉफ्टवेअर ChatGPTला चांगलेच टक्कर देणार असल्याचंही बोललं जात आहे. या मॉडेलमुळे अनेक भाषांना संजीवनी मिळणार आहे. जर हे 1000 भाषांचं मॉडेल लवकरच लॉन्च झालं तर याचा सर्वात अधिक फायदा भारताला होणार आहे. कारण आपल्या देशात अनेक भाषा आहेत, त्यातील कोट्यावधी लोक त्या बोलतात. त्यामुळे देशातील काही भाषांचा समावेश त्या मॉडेलमध्ये होऊ शकणार आहे. आता हा मॉडेल आल्यानंतर काय नवीन क्रांती घडवून आणेल हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. पिंपरी चिंचवड महापालिकेचा सन 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी 14 मार्चला सादर होणार असून महापालिकेचा हा 41वा अर्थसंकल्प आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंग अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गतवर्षी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचे एकूण 4,961 कोटी 65 लाख तर केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनेसह 6,497 कोटी 2 लाख रुपयाचे अंदाजपत्रक सादर केले होते. नव्या अर्थसंकल्पावर नोव्हेंबर 2022 पासून काम सुरू आहे. यासाठी सर्व विभागांकडून सुधारित आणि नवीन अर्थसंकल्पातील खर्चाबाबत आढावा घेण्यात आलाय. नागरिकांच्या सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. तसेच स्मार्ट सारथीवर कोणत्या क्रमांकांना प्राधान्य द्यायचे याबाबत लोकांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. तर यंदाचा हा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. प्रशासक सिंग यांचा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे आरोग्य, शिक्षण, रस्ते, ड्रेनेज, उद्यान, कचरा व्यवस्थापन, क्रीडा या बाबींना किती प्राधान्य असणार, करवाढ होणार का याबाबत उत्सुकता लागली आहे. सलग 2 वर्षे कोविडचा प्रादुर्भाव असल्याने महापालिकेच्या अंदाजपत्रकावरही त्याचा परिणाम झाला होता. सलग 2 वर्षे कोरोनामुळे निधी अभावी नवीन आणि जुन्या कामांना ब्रेक लागला होता. तर जुने रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान आता असणार आहेत. महापालिकेत प्रशासकीय कारभार असल्याने स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेची मंजुरी आयुक्तच देणार आहेत. लोकप्रतिनिधीच्या अनुपस्थितीत तयार केलेल्या या अर्थसंकल्पाकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यात मार्च 2023 अखेर 200 हिरकणी बसगाड्या दाखल होत आहेत. दापोडी येथील कार्यशाळेत त्याचे काम सुरू झाले असून त्यापैकी एक बस पूर्ण होऊन तिची नोंदणी RTO मध्ये झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी वाहतुकीत पहिल्यांदा 1982 साली हिरकणी बसचा वापर केला. प्रवाशांना बस आवडली, त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे लाल परीसोबत हिरकणीची संख्या वाढू लागली. काही महत्त्वाच्या मार्गावर रात्रीच्या प्रवासासाठी या गाड्या रातराणी म्हणून धावण्यास सुरुवात झाली. मात्र त्यानंतर पहिली इलेक्ट्रिक शिवाय ही बस 2022 मध्ये दाखल झाली. दरम्यानच्या काळात हिरकणी बसची संख्या कमी करण्यात आली. आता नोंदणी झालेल्या हिरकणी बसमध्ये 43 आसनी प्रवासी क्षमता असून प्रवाशांच्या सोयीसाठी पुशबॅकची ही सोय केली आहे. तर कोणत्या विभागाला किती गाड्या मिळतील हे अद्याप ठरले नसून राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यात पूर्वी 400 हिरकणी बस होत्या. मात्र काही बसेसचे आयुर्मान संपले. त्यानंतर ST महामंडळाने नव्या हिरकणी बस घेण्याचा निर्णय घेतला. हिरकणी पूर्ण क्षमतेने दाखल झाल्यास रातराणीची सेवा देखील पूर्ण क्षमतेने सुरू होईल. सध्या ST महामंडळात बसगाड्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे महामंडळाने बसेसची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू केलेत. तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.
कोकणात झालेल्या उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी झाली होती. आता उद्धव ठाकरेंची तोफ पुण्यात धडाडणार आहे. छत्रपती संभाजीनगर नामांतरानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीची विराट सभा शहरात होणार आहे. शिवसेनेचं मूळ पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यापासून ठाकरे गट आक्रमक झालाय. आता तर थेट उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. पुण्यात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची विराट सभा होणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीनंतर विजय मिळाल्यानंतर 14 मेला महाविकास आघाडीची पुण्यात सभा होणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते सभेत उपस्थित राहणार आहेत. 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे आणि याच निमित्ताने पुण्यात महाविकास आघाडीची विराट सभा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. पुणे महानगरपालिकेचा यावर्षीचा अर्थसंकल्प प्रशासकाच्या माध्यमातून मांडला जाणार असून या अर्थसंकल्पात कोणताही वाढीव कर आकारू नये अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्रशासकांमार्फत यावर्षीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये काही सूचना करण्यासाठी, काही तरतुदी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही आज प्रशासकांकडे मागणी केली आहे. त्यासाठी आज महापालिकेच्या आयुक्तांसोबत बैठक झाली. आमची पहिली मागणी ही होती की यावर्षी अर्थसंकल्पामध्ये पुणेकरांवरती कुठलाही टॅक्सचा बोजा वाढवू नये. पुणेकरांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुठल्याही पद्धतीनं कर वाढवण्यात येऊ नये ही आमची मागणी होती. दुसरी, शहरामध्ये मेट्रोचं जाळं सगळ्या कानाकोपऱ्यात असलं पाहिजे. त्या दृष्टीनं राज्य सरकार, केंद्र सरकार प्रयत्न करतं आहे. पुणे महानगरपालिकेमार्फत देखील काही ठिकाणी DPR तयार करणं, नवीन मार्गांचा समावेश करण्यासाठी त्याची माहिती घेणं, सर्वे करणं, यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद असली पाहिजे. तिसरा विषय, जिथे जुना HCMRTचा मार्ग आहे, रिझर्वेशन आहे त्याच्यासाठीचं, त्या मार्गावरती निओ मेट्रो हा एक चांगला प्रकल्प करण्यासाठी त्याचा DPR झाला पाहिजे, त्यासाठी तरतूद झाली पाहिजे. आणि पुढच्या काळामध्ये शहरामध्ये निओ मेट्रोसारखे प्रयोग यशस्वीपणे राबवता आले पाहिजेत, यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. चौथा विषय, पुणे शहरामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये PMPLची जी सेवा आहे ती वाढवण्यासाठी, नवीन बसेस घेण्यासाठी ठोस अशी तरतूद, इथनं बजेट PMPLला गेलं पाहिजे, त्याची एक तरतूद असली पाहिजे. आणि पुण्यदशमचा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट कसबापेठ, शनिवारपेठ या भागामध्ये, शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला आहे. त्याला चांगला रिस्पॉन्स भेटला आहे. तो प्रकल्प शहरामध्ये सर्वत्र राबवला पाहिजे, जेणेकरून लोकांना कमी तिकिटामध्ये, कमी दरामध्ये जास्त प्रवास करता येईल. पुढे शहराला अत्यंत आवश्यक असलेला समान पाणी पुरवठा योजना, ज्याला आपण 24/7चं नाव दिलं आहे, तो प्रकल्प लवकर पूर्ण झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि त्यासाठी देखील बजेट तरतूद करून तो प्रकल्प पूर्ण करण्यात आला पाहिजे ही मागणी होती. आता येत्या जूनमध्ये पावसाळा चालू होणार आहे. पावसाळ्याच्या अगोदर, पावसाळा चालू व्हायच्या अगोदर उन्हाळ्यामध्येच महापालिकेमार्फत जर नालेसफाईचे कामं झाले, व्यवस्थितपणे ती कामं झाले, तर पावसाळ्यामध्ये आपल्याला जास्त पाऊस झाला तर लोकांना त्या अतिवृष्टीचा सामना करावा लागत नाही. ठिकठिकाणी चौकांमध्ये, घरांमध्ये पाणी साठत नाही. म्हणून यावर्षी तातडीनं आणि पूर्ण क्षमतेनं नालेसफाईची कामे झाली पाहिजेत. मागच्या वर्षीचा आपला अनुभव अत्यंत वाईट होता. मागच्या वर्षी योग्य पद्धतीनं नालेसफाई झाली नाही. योग्य पद्धतीनं नालेसफाई न झाल्यामुळं पुणेकरांना जेव्हा 3-4 वेळा पाऊस प्रचंड प्रमाणात पडला त्यावेळेला पाण्याचा
ठिकठिकाणी घरात गेल्यामुळं त्रास झाला, रस्त्यावरती पाणी साठून देखील लोकांना त्रास झाला आणि हा त्रास या वेळेला होऊ नये म्हणून अगोदरच खबरदारी घेण्याची गरज आहे. या बाबतीत महापालिका आयुक्तांना आम्ही आज सर्वांनी सांगितलं आहे की ह्या सगळ्या काळजी आपण घेतल्या पाहिजेत. आणि एक पार्टीचा विषय आज जाहीर करतो आहे. उद्या श्याम देशपांडे म्हणून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांचा प्रवेश कुठे होईल काय ते आम्ही जाहीर करू, पण त्यांचा प्रवेश उद्या भारतीय जनता पार्टीमध्ये होणार आहे. प्रशासकांच्या कामावरती आम्ही बिलकुल समाधानी नाही आहोत. मागच्या वर्षी आम्ही मार्चमध्ये त्यांना सांगितलं होतं की नालेसफाईचे कामं करा, पण नालेसफाईचे कामं केवळ कागदावरती केली गेलीत आणि त्यामुळं पुणेकरांना अतिवृष्टीचा त्रास सहन करावा लागला. पुणेकरांना ट्रॅफिक जामचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळं हे जे कामं आहेत ते प्रायोरिटीने केले पाहिजेत. जर जनरल बॉडी असते, नगरसेवक असते, तर त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये फिरून त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलून ही कामं पटपट केली असते. पण कदाचित जनतेशी थोडीशी नाळ नसल्यामुळं काही कामं होत नाहीत. पण आता आम्हाला सगळ्यांना आम्ही त्यांना बोललो की ही कामं प्रायोरिटीची आहेत. काही नागरिकांची कामं आहेत, काही शहराच्या दृष्टीने कामं आहेत. ही सगळी कामं झाली पाहिजेत. प्रशासक कोणाचं ऐकतात नाही ऐकतात ह्याच्यापेक्षा जी 164 जणांची नगरसेवकांची जनरल बॉडी होती ती आज अस्तित्वात नसल्यामुळं त्यांचे अधिकार संपुष्टात आलेले आहेत नगरसेवकांचे 14 मार्च मागच्या वर्षी. त्यामुळं नागरिक थेट अधिकाऱ्यांकडे जाऊ शकत नाहीत. त्यांचा तेवढा संबंध नसतो. जसे नगरसेवकांना ते इझिली भेटू शकतात त्या पद्धतीने महापालिका आयुक्त असतील किंवा इतर अधिकाऱ्यांना ते भेटू शकत नाही. त्यामुळं हा सगळा संपर्कामुळं प्रॉब्लेम होतो आहे. पार्टी म्हणून सगळे सोबत आहोत. आज पार्टीचे सरचिटणीस, पार्टीची शहराची कमिटी म्हणून इथे सगळे आले होते. ते कुठे बाहेर असतील, येतील जेव्हा पुढच्या वेळेला जेव्हा येऊ तेव्हा सोबत घेऊन येऊ आम्ही. भारतीय जनता पार्टीमध्ये असं काही नसतं. सगळे सोबत आहेत. कुठंतरी आपल्याला कोणीतरी चुकीची माहिती देतात त्याच्यावरनं आपला समज तसा होतो. देशभरात इन्फ्लुएन्झा वाढत असताना काही राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्राकडून राज्यांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहे. राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 12 दिवसांमध्ये आढळलेल्या 712 पैकी 308 रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य खात्याने दिली आहे. तर याची गंभीर दखल घेत औषध साठा, ऑक्सिजन साठा उपलब्ध ठेवा असे निर्देश केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना दिले. राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण 3 वर्षापूर्वी 9 मार्चला आढळला. त्याला आता 3 वर्षे पूर्ण झाली. गेल्या 2 वर्षाच्या तुलनेत या वर्षभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी नोंदवली गेली. कोरोनामुळे उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांचे प्रमाणही कमी होत गेले. त्यामुळे आता आपण कोरोनामुक्त झालो असा समज करून आपले दैनंदिन व्यवहार सुरू झालेत. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार पाण्याने हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे विस्मरण झाल्याचे आता दिसून येते. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या रुग्णांची संख्या राज्यात वाढत चालली आहे. मात्र हे कोरोना वाढीचं नेमकं कारण काय जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राज्यातील वातावरणात वेगाने होणारा बदल, कमाल आणि किमान तापमानातील तफावत, ढगांच्या गडगडाटासह पडलेला पाऊस आणि ढगाळ हवामान हे विषाणूंच्या वाढीसाठी पोषक ठरते. त्यातून कोरोनासह इन्फ्लुएन्झा विषाणूच्या संसर्गामुळे आजारी पडणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची बाब चिंताजनक आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर यासाठी काय काळजी घ्यावी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मास्क घालून घराबाहेर पडा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, हस्तांदोलन करू नका, शिंकताना खोकताना तोंडावर रुमाल ठेवा. आता कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये असे सतर्कतेचे निर्देश केंद्राकडून राज्यांना देण्यात आले. तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे सर्वेसर्वा इम्रान खान यांची तोशखाना प्रकरणात अटक कारवाई अटळ मानली जात आहे. या प्रकरणी त्यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयात उपस्थित राहावं लागणार आहे.
पाकिस्तानच्या कायद्यानुसार परदेश दौऱ्यादरम्यान प्राप्त होणाऱ्या भेटवस्तू तोषखाना विभागात जमा करणं अपेक्षित आहे. या भेटवस्तू स्वतःकडे ठेवायच्या असतील तर संबंधित पदाधिकाऱ्याने त्या वस्तूच्या मूल्याइतकी रक्कम शासकीय तिजोरीत जमा करणं अनिवार्य आहे. देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांना पाकिस्तानी चलनानुसार 30,000 रुपयांपर्यंतच्या केवळ 2च वस्तू स्वतःकडे ठेवता येतात. त्यापेक्षा अधिक किमतीच्या वस्तू त्यांना तोषखान्यात जमा कराव्याच लागतात. पाकिस्तानात इम्रान खान यांचा पक्ष 2018 मध्ये सत्तेवर आला. त्या काळात भेटवस्तूंमध्ये काय काय मिळालंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 5 ते 6 कोटी रुपयांच्या 2 लेडीज ज्वेलरी, सौदी अरेबिया राजेशाही घराण्याकडून दागिने भेट, पांढऱ्या आणि हिरव्या हिऱ्यांपासून दागिन्यांची निर्मिती, अंगठी, हिरे, नेकलेस, कर्णफुलं, कफलिंग जोडी, मौल्यवान धातूसह हिऱ्यांची जडणघडण असलेला पेन, रोलेक्स कंपनीची मौल्यवान 4 घड्याळं, एका ग्राफ घड्याळाचाही भेटवस्तूंमध्ये समावेश. सुमारे 3 वर्षांच्या काळात इम्रान खान यांना विविध कार्यक्रमानिमित्त 14 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या सुमारे 58 भेटवस्तू मिळाल्या आहेत. तोषखाना प्रकरणात इम्रान खान यांच्यावर काय आक्षेप आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. इम्रान खान यांनी मौल्यवान भेटवस्तू तोषखान्यात कधीही जमा केल्या नाहीत. दागिन्यांच्या मूल्यांकनासाठी पंतप्रधान कार्यालयात कस्टम विभागाचे कर्मचारी दाखल. खाजगी एजंटने केलेल्या मूल्यांकना इतकेच कस्टमकडून दागिन्यांचे मूल्य निर्धारित. या मौल्यवान भेटवस्तूंची तोषखान्याकडून 2.25 कोटी रुपयांना खरेदी. इम्रान खान यांच्याकडून याच भेटवस्तूंची सुमारे 6 कोटी रुपयांना बाजारात विक्री. तोषखाना प्रकरणात तक्रार आल्यानंतर इम्रान खान यांना सदस्यत्व सोडावं लागलंय. निवडणूक आयोगाने इम्रान खान यांना 5 वर्षांसाठी निवडणुकीवर बंदी घातली आहे. आता या प्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयात खटला दाखल असून इम्रान खान यांना अटक होण्याची शक्यता अधिक आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्याच्या कामांसाठी 53,000 कोटी रुपये लागणार आहेत. त्या कामांसाठी विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. पहिल्या 4 प्रकल्पांचा DPR तयार केला जात आहे. दिवेघाट ते हडपसर मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. पुण्याहून सोलापूर, नाशिक, नगरकडे जाणाऱ्या मार्गांचं भूसंपादनाचं काम सुरू आहे. ही कामं करण्यासाठी राज्य सरकारनं GST माफ करावा, तसंच जमीन उपलब्ध करून द्यावी, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. सध्या कोणकोणते प्रकल्प सुरू आहेत आणि त्यासाठी किती निधीची तरतूद करण्यात आली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे 12,000 कोटी रुपये, पुणे औरंगाबाद रस्ता 10,232 कोटी रुपये, नाशिक फाटा ते खेड दरम्यान 29 किलोमीटर लांबीचा डबल डेकर मार्ग 8,841 कोटी रुपये, पुणे ते शिरूर 56 किलोमीटरचा उन्नत मार्ग 10,000 कोटी रुपये, तळेगाव ते चाकण हा 54 किलोमीटरचा मार्ग 11,000 कोटी रुपये, दिवेघाट ते हडपसर 100 कोटी रुपये. पुण्याहून नागपूर दरम्यानचा प्रवास 5 तासात होईल. नागपूर ते औरंगाबाद 3 तासात, तर तिथून पुढे पुण्यास येण्यास 2 तासाचा कालावधी लागेल. असे रस्ते बनवले जातील, असं नितीन गडकरी यांनी सांगितलंय. पुणे ते बेंगलोर हा 706 किलोमीटरचा महामार्ग झाल्यानंतर तो पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी प्रगतीचा महामार्ग ठरेल, असंही ते यावेळी म्हणाले. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. यंदाच्या 95व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे सगळ्या भारतवासियांचं लक्ष लागलं होतं. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर सोहळा नुकताच पार पडला. अँड ऑस्कर गोज टू असं म्हणत RRR चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट ओरिजिनल गाणं म्हणून ऑस्कर देण्यात आला. नाटू नाटू गाण्यानं फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या निमित्ताने पाहूयात याच गाण्याविषयीच्या काही रंजक गोष्टी. Chandra Bose originally earned a degree for electrical and electronics engineering before becoming a lyricist. Composer M. Thank you, Academy. I grew up listening to the Carpenters, and now here I am with the Oscars.
There was only one wish on my mind. So was Rajamouli's and my family's. RRR has to win, pride of every Indian, and must put me on the top of the world. एस राजमौली दिग्दर्शित RRR या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात इतिहास रचला. बेस्ट ओरिजिनल सॉन्ग म्हणजे सर्वोत्कृष्ट मूळ गाणं विभागात ऑस्कर पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरलाय. नाटू नाटू हे 2022 मधलं सर्वात हिट गाण्यांपैकी एक आहे. M किरवाणी यांनी हे गाणं संगीतबद्ध केलंय, तर कालभैरव आणि राहुल सिप्लीगुंज यांनी हे गाणं गायलंय. चंद्रबोस यांनी हे गाणं लिहिलंय. याआधी नाटू नाटू गाण्याने प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कारही जिंकला होता. RRR या चित्रपटात देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचा 1920चा काळ दाखवलाय. अल्लुरी सीतारामन राजू आणि कोमाराम भीम या दोन क्रांतिकारकांभोवती ही कथा फिरते. अभिनेते रामचरण आणि ज्युनियर NTR यांनी या भूमिका साकारल्या आहेत. प्रेम रक्षित यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. या गाण्याची कोरिओग्राफी करणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं, कारण एका स्टार सोबत काम करणं सोपं असतं. त्या सुपरस्टारची स्टाईल आणि कामाची पद्धत आपल्याला माहीत असते. मात्र दोन वेगळ्या स्टाईलच्या कलाकारांना एकाच एनर्जीमध्ये आणणं कठीण होतं, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. या गाण्याचा जन्म ते शूटिंग हा प्रवास कसा होता पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नाटू नाटू या गाण्याला कोरिओग्राफ करायला प्रेम रक्षित यांना 2 महिने लागले. या संपूर्ण गाण्यात त्यांनी रामचरण आणि ज्युनियर NTR साठी 110 स्टेप्स तयार केल्या होत्या. या गाण्याला शूट करायला 20 दिवस लागले आणि 43 रिटेक्समध्ये शूटिंग पूर्ण करण्यात आली होती. याच 20 दिवसात कलाकारांनी रिहर्सल सुद्धा केली. नाटू नाटू या गाण्याची शूटिंग युक्रेनमध्ये झाली होती. सकाळच्या वेळेत रामचरण आणि ज्युनियर NTR हे चित्रपटाच्या सीन्सचं शूटिंग करायचे. पॅकअप झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता दोघं रिहर्सल करायला जायचे. त्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत त्यांची रिहर्सल सुरू असायची. सुप्रसिद्ध तेलुगू गीतकार आणि गायक चंद्रबोस यांनी 90% गाणं अर्ध्या दिवसातच लिहून पूर्ण केलं होतं, तर 10% गाणं लिहायला त्यांना 19 महिने लागले. चंद्रबोस यांना नाटू नाटू ही हुक लाईन कारमध्ये सुचली. दिग्दर्शक SS राजमौलींना एका विशिष्ट सीनसाठी हे गाणं हवं होतं. चंद्रबोस यांनी लिहिलेल्या 3 गाण्यांपैकी नाटू नाटू हे गाणं राजमौली यांना आवडलं आणि या गाण्याने आता इतिहास रचला. नाटू नाटू हे भारतीय चित्रपटाचं आणि दाक्षिणात्य संगीताचं शुद्ध आणि मूळ रूप दर्शवणारं गाणं आहे. या गाण्याचा मराठी अर्थ काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नाटू या शब्दाचा अर्थ होतो डान्स. या गाण्यात चला सगळे मिळून नाचूया असं म्हणून सुरुवात केली आहे आणि मग सर्व कडव्यांमध्ये नाचण्यात कशी ऊर्जा हवी हे सांगितलंय. गाण्याच्या सुरुवातीचे शब्द म्हणजे ना पाटा सोडू, याचा अर्थ म्हणजे माझं गाणं ऐका आणि नाचायला या. पहिल्या कडव्यात तुम्ही प्राणी पक्षी जसे बिनधास्त आकाशात झेप घेतात तसं नाचा असं म्हटलंय. तर दुसऱ्या कडव्यात ढोल आणि ताशांच्या गजरात एकरूप होऊन नाचा असं म्हटलंय. तर तिसऱ्या कडव्यात तुम्ही असे नाचा की पृथ्वीवरची धूळ आकाशापर्यंत पोहोचली पाहिजे. नाटू नाटू या गाण्याबरोबरच गुनीत मोंगा आणि कार्तिकी गोन्साल्विस यांच्या द एलिफंट विस्पर्स या चित्रपटालाही ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. त्याची कथा ही प्राण्यांबद्दलच्या संवेदनशीलतेवर आधारित आहे आणि या माहितीपटात रघु नावाच्या हत्तीच्या बाळाची कथा दाखवण्यात आली आहे. या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावलाय. यंदा ऑस्करवर भारताची दुहेरी मोहर उमटल्यानं भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात सुरू असलेल्या विकास कामांमुळे 10 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर 12 रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. दौंड मनमाड भागातील बेलापूर, चितळी आणि पुणतांबा दुहेरी मार्गावरील रिमॉडेलिंगसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे 10 गाड्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द आणि 12 गाड्यांच्या मार्गात बदल केले आहेत. पुणे हावडा आझाद हिंद एक्सप्रेस 22 मार्चला दौंड, वाडी, सिकंदराबाद, बल्लारशाह, नागपूर मार्गे वळवण्यात आली आहे. तर हावडा पुणे आझाद हिंद एक्सप्रेस
नागपूर, बल्लारशाह, सिकंदराबाद, वाडी, दौंड मार्गे धावेल. कोणत्या दिवशी कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस 21 आणि 22 मार्च रद्द. गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस 22 आणि 23 मार्चला रद्द. नांदेड पुणे एक्सप्रेस 21 आणि 22 मार्चला रद्द. पुणे नांदेड एक्सप्रेस 22 आणि 23 मार्चला रद्द. दादर साईनगर शिर्डी एक्सप्रेस 21 आणि 22 मार्चला रद्द. गोंदियाहून सुटणारी दादर एक्सप्रेस 22 आणि 23 मार्चला रद्द. नागपूर पुणे एक्सप्रेस 21 मार्च. पुणे नागपूर एक्सप्रेस 22 मार्च. नागपूर पुणे एक्सप्रेस पुन्हा 22 मार्च. पुणे नागपूर एक्सप्रेस 23 मार्च. 10 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून 12 रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आलाय. त्यामुळे काही दिवस प्रवाशांची गैरसोय होणार आहे. पण हा बदल प्रवाशांनी लक्षात घ्यावा असं आवाहनही रेल्वे प्रशासनाने केलं आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. जगभरात गेल्या अलीकडच्या काळात सेमीकंडक्टर चिपची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहन उद्योग, संगणक तसंच स्मार्टफोन उत्पादनावर परिणाम झाला होता. आता या संकटावर मात करण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्रपणे काम करणार आहेत. भारत आणि अमेरिका दोन्ही देश मिळून जगभरात सेमीकंडक्टर पुरवठा करणार आहेत. यासाठी भारत आणि अमेरिकेमध्ये सामंजस्य करार झाला असून याबाबत वाणिज्य मंत्रालयाने ही माहिती दिली. अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री जीना रायमोंडो भारत दौऱ्यावर होत्या. त्यावेळी भारत आणि अमेरिकेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. सेमीकंडक्टर चिप उत्पादनात तैवान आघाडीवर आहे. मात्र जग चिप पुरवठ्यासाठी चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. म्हणूनच अमेरिकन कंपन्या भारतीय कंपन्यांसोबत चिप उत्पादनासाठी काम करण्यास इच्छुक आहेत. चिप उत्पादनातील जगभरातील देशांचा वाटा कसा आहे आणि भारताची सद्यस्थिती काय आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तैवान 66%, दक्षिण कोरिया 17%, चीन 8% आणि इतर देश 9%. 1.76 लाख कोटींची चिप भारतात होते आयात. भारत आणि अमेरिकेतील करारानंतर चीनवरील अवलंबित्व कमी होणार. अंदाजे 1 लाख लोकांना मिळणार नोकऱ्या. सेमीकंडक्टर चिप उत्पादनासाठी 1000 कोटी रुपयांची प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली आहे. भारतातच चिप उत्पादन झाल्यामुळे गॅजेट्स, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं, वाहनं या वस्तू स्वस्त होतील. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तर हे होतं आजचं प्राईम टाईम बुलेटिन. पुण्यासह राज्य आणि देशविदेशातील घडामोडींसाठी पाहायला विसरू नका टॉप न्यूज मराठीचं प्राईम टाईम बुलेटिन. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.